अनिकेत कांबळे नॉन स्ट्राईक यांचे देशील ओमकार वाळवे आणि सलामीचा षटक हाताळताना नितेश नावाचा गोलंदाज सज्ज झालो. सलामीचा षटक 3 षटकांचा सामनो. वॉर्मअप करताना थोडंसं गोंधळ झालो. नवीन चेंडू जपून वापरतो असं नवीन चेंडू. शिवनेरी तरंदळे विरुद्ध हार्दिक स्पोर्ट्स पटेल यांच्यात चालू असलेलो सामना. एक दर्जेदार मैदान सुद्धा या इतक्या गरमी सुद्धा मैदानावरती चारही बाजून हिरवी ग्रास भुगवतात. एक चांगला मैदान आहे. आयोजकांच्या माध्यमातून उपस्थित केला आपल्या खेळासाठी, आपल्या खेळाला वाव देण्यासाठी, आपल्या सिंधुदुर्गातल्या गुणवान खेळाडूंका पुढे याच्यासाठी. दरम्यान सामन्यात सुरू होता पहिला चेंडू बैठक पद्धती शॉट. चेंडू जाता एक टप्पो खाऊन सीमा पार. षटकाची सुरुवात होता तो चौकारानिशी. काय दर्जेदार सुरुवात करता अनिकेत कांबळे नावाचा फलंदाज आणि स्वागत करता गोलंदाजाचा चौकार मारून पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती नितेश परब नावाचा गोलंदाज कमबॅक करूचा लागत. आपल्या गोलंदाजी जेव्हा पहिल्या चेंडूवरती पाठीवर वळ येतात तेव्हा काहीतरी थोडंसं गोंधळ होता. गोलंदाजाचा सुद्धा दबाव येता आणि दबाव वाढवूक द्यायचो नसता. पुढच्या चेंडूवरती कमबॅक करूचा लागत. एक अचूक टप्प्याचो मारो करूचो लागत आणि थोडंसं फलंदाजाक सुद्धा बांधून ठेवचो लागत. छोटा पॅकेज बडा धमाका असा म्हणा हरकत नाही. फलंदाजाकडे बघशाल तर थोडीशी उंची कमी दिसता पण फटक्यात ताकद मोठी आहे. जोश मोठा मनगटात ताकद आणि याच्या जीवावरती मोठे फटके खेळता फलंदाज. फक्त 18 चेंडूंचा खेळ घेतलो. एक चेंडू सुद्धा सरलो. पहिल्या चेंडूत 4 धावा खर्च झाले. षटकातलं दुसरा चेंडू. आता मात्र एक चांगलो चेंडू, वेगवान जाणारो चेंडू. काय येत नाही कळाक आणि बोको गेलो माळा. बाकीचा काम यष्टी रक्षक पुरा करता एका निर्धाव चेंडूची हे सांगता भोगवली. थोडासा कमबॅक सुद्धा गोलंदाजाकडे भोगवला. निर्धाव चेंडू स्वतःचा विश्वास सुद्धा थोडंसं उंचीवर नेऊन ठेवता तो गोलंदाज. एक 30, 35, 40 धावसंख्या झाली तर एक आव्हानात्मक स्कोर होऊ शकता. कारण 3 षटकांचा सामनो. हा पहिला षटक चालू. हा धावसंख्या झाली आहे बिनबाद 4. 2 चेंडूंचा खेळ पुन्हा एकदा अशा क्षेत्रात चेंडू सजलो जाता. हवाई फायर होता पण फटको फस्त आणि चांगलो झेल पकडलो जाता. तिरफळात दाणो फुललो आणि पहिला कलाम लागला गेला. पहिलो धक्को बसता पहिलो गडी गारद होता अनिकेतच्या रूपात आणि स्वतःच्या नावावर कलाम लावून घेतो तो नितेश परब नावाचा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती एक फटको नक्कीच आपल्या पाठीत घेतल्या. दुसरा चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती डगआउटचा रस्तो दाखवून देता आणि एक चांगला झेल पकडला अर्सलान भाटकरच्या माध्यमातून. पहिल्या सामन्याचा विचार करता तर शेवटच्या षटकात खेळा गेलो अर्सलान भाटकर. काय फलंदाजी केली होती. आता क्षेत्ररक्षण सुद्धा साजेसा करता आपल्या संघासाठी. डीप स्क्वेअर क्षेत्रात एक चांगलं झेल पकडलो गेलो. सामन्यात जर विजय मिळवतो असत शिवनेरी तरंदळे संघात तर नक्कीच 35-40 धावसंख्या ही गाठूचीच लागत. कारण फलंदाजांचं भरणं म्हणजे हार्दिक स्पोर्ट्स पडेल संघात नक्कीच नाव घेऊ आवडत. मकत म्हणजे प्रकाश पराडकर नावाच्या फलंदाजाचा अष्टपैलू खेळाडूचा पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटको खेळलो जाता. डीप मिडविकेट क्षेत्रात चेंडू होता. एक धाव पुरी गेली. दुसऱ्या धावेसाठी पावले. धावचीची संधी तयार झाली होती पण संधीचा सोना करूक थोडंसं काहीतरी कमी पडता गोलंदाज. परिणाम 2 धाव पुरे केले जातात. संघाची धावसंख्या 2 पुढे सरकताना अर्ध्या डझनाचा आकडो स्कोर बुक तयार जाता तो म्हणजे 6. पहिला षटक चालू असताना सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड्स सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग पर्व 6व्या आणि स्पर्धेचा आजचा पहिलो दिवस. दुपारच्या दुसऱ्या फेरीतले चालू झालेले सामने. दुसऱ्या फेरीतलो पहिलो सामनो शिवनेरी तरंदळे विरुद्ध हार्दिक स्पोर्ट्स पटेल. पहिला षटक चालू. धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 6. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करता नितेश परब नावाचा गोलंदाज. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आता नवीन इलेलो फलंदाज रजत. पुन्हा एक चांगलं फटको रजतच्या बॅटमधून. एकच धाव. या फटक्यावर सुद्धा खरंच चांगली क्षेत्ररक्षण फेक बघा किती ताकदीची होती. यष्टीचो अचूक वेध घेतलो होतो. यष्टी रक्षका कसलीच मेहनत नाही गेली चेंडू अडवण्यासाठी. इतकी दर्जेदार फेक सुद्धा हे क्षेत्ररक्षक करता. म्हणजे प्रत्येक खेळाडू आपला पूर्ण 100% योगदान देता आपल्या सामन्यात या खेळासाठी या सामन्यासाठी. गोलंदाजाचा रनअप सुद्धा बऱ्याच दिसता. आपला पॉवर प्लेच्या लाईन पासून अगदी बूट लावण्यात 15-20 पावलांचा रनअप दिसतं तर गोलंदाजाचा. म्हणजे एक वेगवान गोलंदाज. सलामीचा षटक हाताळताना नितेश नावाचा गोलंदाज
पुण्यात ब्लॉक पद्धती चेंडू खणून काढलेला फटको. या चेंडूवरती एक धाव खर्च होता का? एक धाव झाली. दुसऱ्या धावसाठी पावला वळत होती पण माघारी पाठवता चांगलं कॉल दिलं गेलो. कदाचित धावबाद झालो असतं जर दुसऱ्या धावेच्या प्रेमात पडलो असतो तर. पण एक चांगला निर्णय ते बघू होता दोन्ही फलंदाजात. आणि पहिल्या षटकाचा खेळ पुरं झालो. एक गडी बाद 8 अशी धावसंख्या स्कोअर बोकरती तयार झाली. शेवटचे डझनभर चेंडू शिल्लकत. या डझनभर चेंडू जास्तीत जास्त धावसंख्या जवळ खुर्ची लागत आणि त्यासाठी मोठे फटके काढूचे लागतले. हवाई फायर करूचा लागत. एका दुसऱ्या षटकात मोप्पा एअरपोर्टचा तिकीट काढून देऊचा लागा. चेंडूवाक इतकं लांबचा प्रवास करूचा लागा जर एक मोठी धावसंख्या तयार करूची असत तर. पहिल्या षटकाचो खेळ पर दुसरा षटक हाताळताना नवोदित गोलंदाज संघासाठीचा दुसरा आणि स्वतःसाठीचा पहिला षटक प्रशांत आचरेकर नावाचा गोलंदाज प्रत्युत्ती करतील. त्या फलंदाजी करताना ओमकार आणि रजत कदम. कशा पद्धतीने सुरुवात करीत दुसऱ्या षटकाची. प्रशांत नावाचा गोलंदाज फलंदाज सज्ज झालो. क्षेत्ररक्षणात सारखो बदल बघवता. क्षेत्ररक्षण बदल करा नक्कीच करा नाही म्हणत नाही पण आपण वेळेचं सुद्धा भान ठेवचं. पुन्हा एकदा आठवण करून देत आहे जास्त वेळ खर्च करू नको. कारण 16 संघ आजच्या एका दिवसात लढत होतील. जवळजवळ 14 लढती होतील. 14 सामने होतील आजच्या एका दिवसात. याचा विचार ठेवचा लागत. आणि जशी वेळ कमी पडतील तशी नंतर आपणाक नियम सुद्धा बदल करूचे लागतात. परिणामी आपली षटकांचं जर प्रमाण असतं तर कमी होतं आणि ह्याचं परिणाम याचं तो आपल्या संघासाठी होता. याचा सुद्धा प्रत्येक कर्णधारांस खेळाडून भान ठेवचं असतं. एक स्लोअर पद्धत चेंडू कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात फटको खेळलो जाता. एकच धाव पुरी केली जाते. दुसऱ्या धावसाठी पावला वळतात पण एका धावर समाधान. चांगला क्षेत्ररक्षण आहे. ताकदीची फेक सुद्धा. धावसंख्या झाली ती 9. दुसरा षटक चालू. अजून सुद्धा षटकारांच्या प्रतीक्षेत दिसत दोन्ही फलंदाज एकही मोठं फटको बघू गावलो नाही. पहिल्या षटकात एक चौकार मात्र तितकं सजलो गेलो. पुन्हा आता मात्र फटको फसता. कारंज उडता. उडलेल्या कारंजा खाली नावून घ्यायचा. हा नाव नक्कीच घेता आणि दुसरा कलाम लागला जाता. आणखी एक गडी गारद होता. रजत नावाचो मासो गळाक लागलो असा म्हणा हरकत नाही. शिवनेरी तरंदळी संघाचो दुसरो गडी बाद होता. आणि चांगला झेल राजाराम गवस एक चांगला क्षेत्ररक्षक. याच्या अगोदरच्या चेंडूवर सुद्धा चांगला क्षेत्ररक्षण एक कमालीची फेक आणि त्यानंतर चांगलं झेल सुद्धा पकडलं गेलो. आता मात्र मुन्ना परब पहिल्या सामन्याचा विचार करशे तर मुन्ना नावाचा वादळ आजच्या दिवसात सुरुवाती सकाळच्या सत्रात येऊन गेला. अडतीस धावांचा खेळ साकारला तो मुन्ना. त्याच खेळीची आता गरज आहे. जी फलंदाजी सकाळच्या सामन्यात केली होती मुन्ना नावाच्या फलंदाजान त्याच फलंदाजी सेट अनुसरून त्याच पावला ठेवची लागत. आता ह्या सामन्यात सुद्धा संघासाठी गरज आहे. कारण धावसंख्येचा विचार करशाल तर थोडीशी सावध आणि संत सुरुवात झाली. या गडी बाद झाले. 2 धावसंख्या झाली या 9. 31, 35, 40 गाठूचे असत तर मात्र आता इतर समाचार घेऊचो लागत. गोलंदाज जो पाठीर वळ उठवचे लागतले. नाकार मुटको मारूचो लागतलो. मुगड्याने रेच काढूचो लागतलो. मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाही. जर एक मोठ्या धावसंख्येसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आता प्रशांत. मुन्नासाठीचो एक जोरदार हिट करूचो प्रयत्न होतो. प्रयत्न शेवटपर्यंत फक्त प्रयत्नच राहता. चेंडू निर्धाव जाता आणि दबाव वाढत जाता. नवोदित गेलेलो फलंदाज मुन्ना परब डावकऱ्या शैलीचो फलंदाज. नक्कीच मुन्नाच्या जर बॅटच्या वळम्यात चेंडू इलो तर चेंडू लांबचा प्रवास नक्कीच करणार. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होतो नक्की सीमा पार झालो असतो. फटको फसता फक्त एकच धाव खर्च होता. कदाचित आपल्या फटक्यावर मुन्ना सुद्धा नाराज असत करते का माहिती होता हो चेंडू मी सीमा पार करू शकलो असतं ती संघासाठी 6 धावा वाढले असते. आता मात्र धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचतात ती म्हणजे 10. 2 गडी बाद 10 अशी नाजूक थोडीशी धावसंख्या. दुसरा षटक चालू असताना कमालीची गोलंदाजी करता. सुरुवातीचं षटक घेऊन येलेलो नितेश परब. त्याच्यानंतर प्रशांत आचरेकर काय गोलंदाजी करता. आग खाऊन इंगळे वाकणारी गोलंदाजी अजूनपर्यंत तरी प्रशांतच्या माध्यमातून. हार्दिक स्पोर्ट्स पटेल संघाच्या बाजून गोलंदाजीचा कौतुक करूच लागत. फलंदाजीचा कौतुक नक्कीच होताच कारण फलंदाज तितक्या ताकदीचे होत.
पुन्हा एकदा मोठो फटको फिरवचो होतो, फटको खेळाचो होतो, फटको फसता चेंडू आणि बॅटचो कसल्या पद्धतीचा संपर्क नाही होणार, परिणाम भोगता चेंडू निर्धाव. जितके चेंडू निर्धाव जातील तितको दबाव वाढत जातो, धावसंख्येत कधीतरी आळू लागतो. धावसंख्येची जो मोठो आकडो आपण उद्दिष्ट ठेवतो त्याच्यावर कधीतरी पाणी फिरल्यासारख्या जाताला. हवाई फायर एकच पर्याय रोलो मोठ्या धावसंख्येसाठी रिव्हर्सच्या प्रेमात पडता हो सुद्धा फटको सक्सेस होणार नाही. चेंडू निर्धावण घडलं तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्याची खूण पंच दाखवतं. धावसंख्या झाली 2 गडी बाद 10. थोडीशी केवलवाणी परिस्थिती म्हणा हरकत नाही. शेवटचे 6 चेंडू शिल्लक करा नाही तर मला या 6 चेंडू निदान 15-20 धावसंख्या जवळ करूची लागत तर एक आव्हानात्मक धावसंख्या होऊ शकता. प्रकाश पराडकर सारख्या फलंदाजा थांबवचा असतात एका मोठ्या धावसंख्येची गरज असतात. त्यासाठी शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि मुन्नार जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं महत्त्वाचं असतात. कारण ज्या पद्धतीची सुरुवात पहिल्या सामन्यात मुन्ना नावाच्या फलंदाजाने केली होती ती गरज आत्ता हा आणि त्यासाठी फक्त शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आणि शेवटचा षटक कोण हाताळतो नक्कीच हार्दिक स्पोर्ट्स पटेल संघाच्या बाजून शेवटचा आणि जोखमीचा जबाबदारीचा षटक घेऊन गणेश रावले. शेवटच्या 6 चेंडूचा मानकरी गणेश रावले नावाचा गोलंदाज समोर फलंदाज डावकऱ्या शैलीत मुन्ना परत पुन्हा सज्ज झालो. समाचार घेऊ गणेश रावलेच्या गोलंदाजीचं शेवटचे 6 चेंडू किती धावसंख्या जवळ करते फलंदाजाची जोडी मुन्ना परब आणि ओमकार वाळवे. शेवटचे 6 चेंडू यांच्यासाठीचे कर्णधाराच्या मात्र इच्छित कौतुक करू लागत. प्रत्येक चेंडू क्षेत्ररक्षण सजवतात आणि प्रत्येक क्षेत्ररक्षक साथ सुद्धा देतात. ज्या पद्धतीत ज्या क्षेत्रात आपण उभे करून ठेवतात कसली चूक क्षेत्ररक्षक करणार नाही. शॉर्ट पद्धती चेंडू मुन्नाच्या बॅटमधून हवाई फायरची सुरुवात होता. शेवटच्या षटकाचं पहिलो चेंडू सीमा पार षटकार. अशाच फटक्यांची गरज आहे. आणखी 1-2 चेंडू नक्कीच बेलापूरच्या स्टेशन मास्टरांच्या भेटीक पाठवचे लागतले आणि ती जबाबदारी दिलेली आहे ती मुन्ना परब नावाच्या फलंदाजाकडे. सुरुवात केला गेला षटकाचा श्री गणेशा केलो जाता. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूचा स्वागत केलाच गेला तर षटकारानिशी असे आणखी 2 ते 3 ठेवणीतले फटके काढूचे लागतले मुन्ना नावाच्या फलंदाजाक. पुढचो चेंडू पुन्हा आता शॉर्ट चेंडू हो सुद्धा चेंडू सीमा पार करूचो होतो. नाराज होता आपल्या या ॲक्शन वरती मुन्ना. नक्की चेंडू सीमा पार झालो असतो पण जर आणि तर मी सकाळी सुद्धा सांगलो त्या शब्दा क्रिकेटमध्ये एक स्थान दिला जाणार नाही. मोजके चेंडू शिल्लक शेवटचा षटक आतापर्यंत 6 धावसंख्या खर्च होत करता गणेश रावळे नावाचा गोलंदाज. धावसंख्या झाली या 16. पुढचं चेंडू घेऊन गणेश समोर फलंदाज मुन्ना परब. थोडीशी ॲक्शन वेगळी वाटतं आपणा गोलंदाजी. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागता सोयर चेंडूचे पंच नक्कीच खांद्यापासून कमरे तगात लोंबत असलेले हात रुंद करून एका वाईट चेंडूची खूण दाखवतात. म्हणजे संघाच्या खात्यात फुकटची धावसंख्या तयार जात आणि धावसंख्येचा आकडा तयार झाला तो म्हणजे 17 आणि 17 म्हणजे खतरा. खतरा कोणासाठी गणेश रावले नावाच्या गोलंदाजासाठी का मुन्ना परब नावाच्या फलंदाजासाठी तो येणाऱ्या चेंडूवरती समजतला. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागता सोयर चेंडूसाठीचे पण पंचांवर कसलोच परिणाम झालो नाही. या चेंडूसाठी पंचांकडे सोयरची दाद मागणं म्हणजे एसटी जाता मालवणकाने तिकीट मागता कणकवलेचा. चेंडू निर्धाव म्हणून घडलो जाता. धावसंख्या एक थांबान रवली ती म्हणजे 17 म्हणजे खतरा अजून टळलेलो नाया. येणारा खतरो कोणासाठी असत गोलंदाजासाठी की फलंदाजासाठी येणाऱ्या चेंडूवरती समजतला निकाल स्पष्ट होतलो. शॉर्ट पद्धतीचं पुन्हा एकदा चेंडू हो सुद्धा चेंडू निर्धाव होता. एक नक्कीच षटकाची सुरुवात ही षटकार निश्चित झाली होती पण काय त्यानंतर कमबॅक करता आपल्या गोलंदाजीत गणेश रावले थोडंसं भरकाटलेलं होतं. एक अवांतर चेंडू सुद्धा फेकलो गेलो पण तितकेच निर्धाव चेंडूचा आकटूक सुद्धा यश मिळवता. शेवटच्या षटकातले 4 चेंडूंचा खेळ पुरजवलं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्येचा आकडो बघशाल तर 17 असंच जाऊन रवलेलो हा. पुन्हा एकदा स्लोअर पद्धती चेंडू एक चोरटी धाव घेऊचो प्रयत्न आणि धावबादच्या स्वरूपात मुन्ना परबची खेळी पुरी होता. नक्कीच नाराज असा डगआउटमध्ये येताना एक मोठं फटको नक्कीच खेळलो पण त्या फटक्यात काय किंमत रवली नाही कारण ज्या पद्धतीचं ज्या तितके चेंडूचा समाचार घेतलो गेलो. दरम्यान तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू उडलो तर कावळो आणि बुडालो तर बेडूक ह्या समीकरण ठेवचा लागत आणि शेवटच्या चेंडूचा समाचार घेऊचो लागत. एक शेवटचे चेंडू जर 6 धावसंख्या वाढवून देऊ शकता तर थोडीशी आणखी धावगती वाढू शकता. एक धाव फलक हलतो राहू शकता. धाव बदलू शकता.
धावसंख्या थंयच थांबून राहिली ती म्हणजे 17. शेवटचा चेंडू वाटत होता शेवटच्या चेंडूत नक्कीच शेवटच्या षटकात नक्कीच एक 10 15 12 15 धावसंख्या जवळ होऊ शकतं, पण ती मात्र थांबून ठेवतात तो गोलंदाज. पुन्हा एकदा एक उसळी घेऊन जाणार चेंडू रायझिंग डिलिव्हरी का म्हटली जातं त्या पद्धती चेंडू पंचांकडे दाद मागतात. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव जात आणि 3 षटकांचा खेळ पुरवतो. सांघिक धावसंख्या थांबून राहिली ती 17 ते शेवटपर्यंत 17च शिरवली आणि विजयाचं लक्ष ठेवला तर म्हणजे 18 चेंडू म्हणजे प्रत्येक चेंडू मग एका धावेची सरासरी लागत. हॅलो, याच्यानंतर होणारा जो सामना आहे तो म्हणजे आद्विक 11 वर्सेस कोकण पॅकर्स देवगड. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी नाणेफेकीचा कौल लावून घ्यायचा आहे. आद्विक 11 वर्सेस कोकण पॅकर्स देवगड. अठरा धावांचो पाठलाग करूचो हार्दिक स्पोर्ट्स पटेल. यानंतर होणारा सामना जो आहे तो कोकण पॅकर्स देवगड आणि आद्विक 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचा असा आद्विक 11 आणि कोकण पॅकर्स देवगड. कोकण पॅकर्स देवगड, कोकण पॅकर्स देवगड आणि आद्विक 11 खायच्या पोरसात असतात तर हैसर येऊचा असा हायल्यात तुमचं खायचं कोकण पॅकर्स आद्विक आद्विक कोकण पॅकर्स देवगड. आद्विक 11 टोंडोळी संघ, आद्विक 11 टोंडोळी संघ आणि कोकण पॅकर्स देवगड या दोन्ही संघनायकांनी या ठिकाणी यायचंय. जगदीप भंडारी साहेबांना मी विनंती करेन त्यांनी मंचावरती येऊन नाणेफेकीचा कौल लावायचा आहे. जगदीप भंडारी साहेब टॉस का बॉस या ठिकाणी यायचंय. चला मैदानाकडे जाऊया. 18 धावांचा पाठलाग करूचा तो हार्दिक स्पोर्ट्स पटेल संघाक सलामीची जोडी मैदानात जाऊन पोहोचली. स्ट्राईक यांच्या दिशेक राज्यराम, यांच्या दिशेक प्रकाश. छापा छापा कोकण पॅकर्स देवगड. फिल्डिंग धन्यवाद भंडारी साहेब. कोकण पॅकर्स देवगड संघ नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लावून घेत आडोबानान घेतले वणान सांगले. कोकण पॅकर्स देवगड संघान आडोबानान घेतले होत. भंडारी साहेबांना विनंती करेन त्यांनी मंचावरती स्थानपन्न होऊन पुढील मॅचेसचा आनंद घ्यायचा आहे. सामन्याक सुरुवात झाली. पहिल्या चेंडूत एका धावेन संघाचा आणि स्वतःचा खाता खोलता राजाराम. आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशे एक प्रकाश पराडकर. समोर गोलंदाज फलंदाजी थोडंसं निराश ठरलं. नक्कीच मुन्ना परब गोलंदाजीत कसर भरून काढूची लागत, पण तेवढा सोप्याने शक्य नाही, कारण प्रकाश पराडकर एक मुरलेलो फलंदाज हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्याचं सध्या नाव हा असं फलंदाज. लोअर फुलटात पद्धती चेंडू एक नक्कीच
एका धाव समाधान मात्र दोन्ही फलंदाज, कारण 18 धावसंख्येचो पाठलाखोचा एका धावेची सरासरी राखूची लगत प्रत्येक चेंडू वाटी. एक माफक असं आव्हान आपण क्रिकेट जेका अनिश्चिततेचो खेळ म्हटलो जाता, खयचाच आव्हान मोठं आणि खयचाच आव्हान कधी छोटं नसता. एक मोठा आव्हानाचा नक्की विचार करशाल तर साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया झालेलो सामनो आठवा. जर कमी धावसंख्येचा विचार करशाल तर भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेलो T20चो सामनो आठवा. या फटक्यावर सुद्धा या चेंडूवर सुद्धा एक धाव खर्च, धावसंख्या झाली ती 3. पहिला षटक चालू, सलामीचा षटक घेऊन इलेलो मुन्ना परब नावाचा गोलंदाज. 3 षटकांचा सामनो, 18 धावांचा उद्दिष्ट, 18 चेंडूत पुरा करूचा हा. रिव्हर्सिव्हचो अटेम्प्ट सक्सेसफुल होता, कारण चेंडू एक टप्पो खाऊन सीमा पार होताना बुक गावलो. चौकाराची खूण पंच सुद्धा दाखवतात, म्हणजे 4ची धावसंख्या संघाची वट आणि प्रकाश पराडकरच्या खात्यात सुद्धा 4ची भर पडता. धावसंख्या जाऊन पोचता ती 7. इंग्रजीतलो वाकडो आकडो लंगडो आकडो तो म्हणजे 7. पुन्हा एकदा मुन्ना प्रकाशसाठी जो चेंडू घेऊन, पुन्हा आता बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र निर्धाव जाता. एक चेंडू निर्धाव बघू गावलंय प्रकाश पराडकर साठी. एक चौकार खाल्यानंतर थोडंसं कमबॅक करता, पण अजून चांगल्या गोलंदाजीची गरज आहे, कसलेल्या चेंडूची गरज आहे. पुन्हा एकदा आडव्या पॅटना जसा फिरवला जातो तशी बॅट फिरवचा प्रयत्न होतो, पण चेंडू आणि बॅटचा काय संपर्क नाही झालो. पहिल्या षटकाचो खेळ पुरो झालो, सांघिक धावसंख्या झाली 18 धावांचो पाठलाग करताना बिनबाद 7 अशी धावसंख्या. उरलेले 12 चेंडू आणि 12 चेंडूत 11 धावसंख्या जवळ कोची लागली दोन्ही फलंदाजांका, राजाराम आणि प्रकाश पराडकर. दुसरा षटक हाताळताना संघाकडून अनिकेत कांबळे. 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. सामना नक्कीच रंगतदार होतो. लोक येणारे 12 चेंडू सांगतील की सामना लवकर संपात. पुढचं चेंडू सांगित 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. एक अचूक टप्प्यात घेऊचो लागत, कसून गोलंदाजी करूची लागत, फलंदाजांका डगआउटचं रस्तो दाखवून देऊचं लागत. जर सामन्यात आपणाक पकड मजबूत करूची, आपल्या पारड्यात जर सामना झुकवून आणूचं असत तर चांगल्या गोलंदाजीचीच गरज आहे. पण दोन्ही मात्र फलंदाज संयमी खेळी करतात, मोठे फटक्यांच्या प्रेमात पडणत ना अलॉंग द कार्पेट प्रत्येक फटको बघतात आणि एकेरी दुहेरी धावेवर दोघे समाधान मानतात. धावसंख्या झाली 8. पुन्हा त्या प्रकाश पराडकर. आता मात्र गोलंदाज त्याच्यासाठी बदललो, गोलंदाज तो अनिकेत कांबळे. धावसंख्या झाली 8. षटक क्रमांक 2 चालू, 18 धावांचा पाठलाग करूचो, 18 चेंडूत. क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल केलं गेलो, उजव्या एसटीच्या बाहेर सफल जाता. पुन्हा एकदा मोठो फटको खेळायचा प्रयत्न होतो, ह्या फटक्यावर सुद्धा एकच धाव खर्च होता. चांगला क्षेत्ररक्षण, थोडीशी खराब झाली आणि खराब फेकीचं रूपांतर सुद्धा एका धावेतच भोग गावता. धावसंख्या झाली आहे एकेरी धावसंख्या थोडीशी भरपटा धावसंख्या झाली ती 9. आत्ता मात्र हवाई फायर झेल होऊ शकता काय, अजून थोडंसं प्रयत्न करूच तो झेल साठीचो थोडंसं प्रयत्न कमी पडता. परिणाम दोन्ही फलंदाज 2 धाव पुरे केले जातात. एक झेल पकडलो तर नक्कीच एक चांगला झेल म्हणाने भाऊ गावला असता. 2 धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचतात, ती म्हणजे 11. डबल 71 खेळ स्कोर बुक वरती. दुसरा षटक चालू, 18 धावांचा पाठलाग करता हार्दिक स्पोर्ट्स पटेल संघ. आता मात्र एक मोठं फटको राजारामच्या बॅट मधून. आता मात्र राजारामला घाई झालेली दिसते, कारण धावसंख्या जाऊन पोचली ती 17. आता फक्त एकाच धावसंख्येची गरज, पण थोडंसं खतरा तयार झालो. हा खतरा कोणासाठी, गोलंदाजासाठी किंवा फलंदाजासाठी? नक्की विचार करशा तर गोलंदाजाचा पारडा जड दिसता या खतऱ्यासाठी, कारण या चेंडूवरती एक मोठं फटको राजारामच्या बॅटमधून भूक गावलो आणि विजय गवसने घालूच्यासाठी फक्त एका धावसंख्येची गरज, कारण बरेच चेंडू अजून शिल्लकत आणि लक्ष पुरा करूचा 18. मी सांगलं ते 17 म्हणजे खतरा, आणि खतरं नक्कीच ठरलं त्या गोलंदाजासाठी. सामनो
विजयी होता तो म्हणजे हार्दिक स्पोर्ट्स पटेल संघ. विजय फटको, विजयी षटकार राजारामच्या बॅटपासून सहज आणि सोप्या पद्धती विजय गवस निघाल. तर दोन्ही संघांचा खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक स्पोर्ट्स पटेल संघ पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मी तुमची रजा घेत आहे. समालोचन कक्षातनं मॅन ऑफ द मॅचचा प्राइज डिक्लेअर करूचा कोणा का आता आणि तरंदे संघान आपला येऊन सन्मान चिन्ह स्वीकारूचा प्रसाद परबाकच पाटया प्रसन्नजित परबाक पाटया म्हणजे सन्मान चिन्ह देऊ काय बरा पडत. जो सामना झाला शिवनेरी तरंदे विरुद्ध हार्दिक स्पोर्ट्स पटेल या सामन्याचा सामनावीर नक्कीच राजाराम. सलामीसाठी इलेला फलंदाज राजाराम